पुढची महत्त्वाची बातमी, गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांचं अपहरण करून हत्येचा प्रयत्न केल्याचं प्रकरण समोर आलंय। अपहरणावेळी रोहित पवार व्हिडिओ कॉलवर होते असा शरणू हांडे यांनी म्हटलेलं आहे। मारहाण करणाऱ्या सुरवसेची माफी मागायला लावली असं देखील त्यांनी म्हटलंय। माफीसाठी नकार दिल्यानंतर बघून घ्या असं रोहित पवार म्हणाले। जुन्या रागातून शरणू हांडेला मारहाण केल्याची माहिती समोर येते। तुमचं असं म्हणणं आहे की कोणाला तरी व्हिडिओ कॉल देखील केला होता? कोणाला व्हिडिओ कॉल? हे रोहित पवारांना व्हिडिओ कॉल केला होता? तुम्ही पाहिलं स्वतः? पाहिलं। तुम्ही गंभीर आरोप करताय, काय नेमकं बोलणं झालं होतं? व्हिडिओ कॉल केला होता। काय म्हणतो रोहित पवार? रोहित पवार माफी माग म्हणत होते। हां. आम्ही सर्वची माफी मागा म्हणत होते। मग मी म्हणलं नाही म्हणल्यानंतर मग त्यांनी ह्याला मस्ती आहे ह्याला घ्या रे म्हणले। तितक्यात 15-20 मिनिटात काहीतरी चालू झालं। पोलीस अर्धा तास झालं काहीतरी। दरम्यान गोपीचंद पडळकरांनी सुद्धा या प्रकरणामध्ये रोहित पवारांवर गंभीर आरोप केले। रोहित पवारांच्या बाबत मी नाही बोलत, परंतु महादेव देवकाते बोलतोय की ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे। शरणू आता काय बोलला की बाबांनो कुणाला तरी व्हिडिओ कॉल केलाय, त्यानं तर नावच घेतलं। जर या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याचं नाव घेतलं असेल आणि रोहित पवारांना वाटत असतील की कार्यकर्त्यांना मारावं, मी त्यांना आव्हान हे करतो, तुम्ही खालच्या कार्यकर्त्यात कशाला भांडणं लावताय? आमच्याच कार्यकर्त्यांना पुढं करून तुम्ही भांडणं लावू नका। तुमच्यात हिंमत आहे, तुम्ही समोर या ना। तुम्हाला मला जर मारायचं असेल, मला सांगा बारामतीत कधी येऊ, त्यांनी तारीख सांगावी, त्यांनी वेळ सांगावी, त्यांनी ठिकाण सांगावं, मी तिथं येतो ना। आणि याच प्रकरणावर वकिलांची देखील प्रतिक्रिया येते, पाहूया। म्हणजे याचा अर्थ हे आफ्टर थॉट कंप्लेंट आहे, अशा प्रकारचा युक्तिवाद होता। त्याबरोबर जे हत्यारं रिकव्हर जे झाली ती ऑलरेडी रिकव्हर असताना त्यामध्ये आपण आता नव्यानं काय तिथं पोलीस कस्टडी घेण्याची गरज नाही असा युक्तिवाद केला। आणि गुन्ह्याचा सूत्रधार कोण वगैरे काय तर तुम्हाला त्या कारणांवर कळू शकतं। आणि जे फरार आरोपी तुम्ही म्हणताय तर त्यांचं ते कुठं असतील यांना कळू शकणार नाही। संपूर्ण कंप्लेंट ही कशी खोटी आहे याबाबत मी युक्तिवाद केला आणि त्या युक्तिवादांती मेहरबान कोर्टानं आज 4 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे, 3 दिवसाची कमी केलेली आहे। दरम्यान पडळकर आणि मारहाण झालेल्या शरणू हांडेनं केलेले आरोप रोहित पवारांनी फेटाळलेत। आपण कोणालाही फोन केलेला नाही असं रोहित पवारांनी म्हटलंय। गृह विभाग तुमच्याकडे आहे, त्यामुळे SIT स्थापन करा असं आव्हान देखील रोहित पवारांनी केलंय। एक तर मी छत्रपती संभाजीनगरला होता, नंतर वाशिमला आलो, नंतर आज अमरावतीला आलेलो आहे। मी कुठेही कोणाशी अजूनपर्यंत फोनवर बोललेलो नाही। व्हिडिओ कॉल बद्दल ते बोलले, मी माझ्या घरच्यांचेच व्हिडिओ कॉलवर बोलत नाही, तर हा कोण लागून गेला ह्याच्या व्हिडिओ कॉलवर त्या ठिकाणी मी बोलायला? राहिला प्रश्न जो कार्यकर्ता ज्यांनी चूक केलेली आहे, जोही व्यक्ती कायदा व सुव्यवस्था हातात घेतो त्यांच्या बाजूने आम्ही राहत नाही, त्याच्यावर कारवाई तिथं झाली पाहिजे। आता तुमच्याकडे पोलीस प्रशासन आहे, तुमच्याकडे आता होम मिनिस्टर आहे, आता होम मिनिस्टरच्या सांगण्यावरच पडळकर तिकडे गेलेत आणि हा तमाशा तिथं करून मला अडकवण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर SIT फॉर्म करा। मी मागणी करतो SIT फॉर्म करा, खरं काय लोकांसमोर तिथं आलं